नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जे महाराष्ट्रात आले ते बघितल्यानंतर शरद पवार यांच्याकडे मॅन ऑफ द मॅच म्हणून बघावं लागेल हे मी सांगून झालेलं आहे. पण ही निवडणूक जिंकल्यानंतर सर्वाधिक स्ट्राईक रेट कोणाचा असेल तर तो शरद पवारांचा आहे. पण शरद पवार यांच्यापेक्षाही त्यांचे दोन्ही मित्रपक्ष जितके चौखूर उधळलेले आहेत ते बघितल्यावर नवल वाटतं. नाना पटोलेंना तर आता मुख्यमंत्री व्हायची स्वप्न पडलेली आहेत. त्यांना 288 पैकी काँग्रेसने एकट्या 150पेक्षा अधिक जागा लढवायची इच्छा झालेली आहे. उद्धव ठाकरेंनी तर 288 मतदारसंघातले अहवाल मागवलेले आहेत. त्या दोघांपेक्षाही शरद पवारांचं यश मोठं आहे. कमीत कमी जागा घेऊन अधिकाधिक जागा निवडून आणण्याचा पराक्रम शरद पवारांनी केलाय. पण माणूस किती शुद्धीत आणि जमिनीवर पाय ठेवून आहे त्याचे नमुने गेल्या 2 आठवड्यामध्ये आपल्या समोर आलेले आहेत. जागांची मागणी केलेली नाही, पण लोकसभा निवडणुकीत एकजूट टिकावी म्हणून आपण कमी जागांवर तडजोड केली. पण विधानसभेला आपल्याला जास्त जागा लढवाव्या लागतील असं विधान शरद पवारांनी केलं. पण किती जागा यांचा उल्लेख केला नाही. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या की त्यांच्याच पक्षाचे अनेक लोक वायफळ गप्पा करत असताना शरद पवार किती सावधपणे राजकारण करतात याचा नमुनाही त्यांनी पेश केला. उदाहरणार्थ, उभाठा शिवसेनेच्या नेत्या प्रवक्त्यांनी गद्दारी करणारे, पक्ष सोडून गेलेले यांना परत कसं घेणार नाही, त्यांची दारं कशी बंद आहेत वगैरे वगैरे मुक्ताफळं उधळलेली आहेत. अगदी शरद पवारांच्या पक्षातल्या दुय्यम नेत्यांनी सुद्धा असली बकवास केलेली आहे. पण शरद पवार असं बोललेले नाहीत. काल परवा शरद पवारांचं एक वक्तव्य बघितलं की कोणाला घेणार नाही. अजितदादांबरोबर गेलेले, आपल्याशी दगाफटका केलेले किंवा आपलं नेतृत्व झुगारलेले जे आमदार आहेत त्यांना परत घेणार नाही असं बिलकुल नाही. सगळ्यांसाठी दारं उघडी असतील असं गोलमाल स्वरूपाचं वक्तव्य शरद पवारांनी केलेलं. म्हणजे एक प्रकारे अजितदादांबरोबर गेलेल्या आमदारांना परत यायचं असेल तर आपले दरवाजे खुले आहेत हे शरद पवारांनी सांगून टाकलं. आणि त्याचं कारण सरळ आहे की लोकसभेच्या 10 जागांसाठी इकडून तिकडून 4-5 उमेदवार गोळा करणं सोपं होतं. पण कमीत कमी 70 ते 100, 80, 90 उमेदवार आता पुढच्या 3 महिन्यात मिळवणं आणि एकेका विधानसभा क्षेत्रामधून आमदार म्हणून कमीत कमी 50, 60, 70 आमदार निवडून आणणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. या वास्तवाचं भान शरद पवारांना आहे. आणि म्हणून जे निघून गेलेत त्या सगळ्यांना दारं बंद आहेत असं बिलकुल नाही हे विधान शरद पवारांनी केलं. पण त्याचबरोबर बारामतीत दुकानदारी चालली नाही असं त्यांनी जे म्हटलं ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. ज्या पुतण्याने आपल्या विरुद्ध बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला त्याला आपण माफ करणार नाही हे सुद्धा शरद पवार अतिशय सौम्य शब्दामध्ये सूचित करत असतात. त्यामुळे उद्धव ठाकरे असतील किंवा नाना पटोले असतील यांचं आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये लक्ष काय असेल, उद्दिष्ट काय असेल हा वेगळा विषय आहे. शरद पवार पण तसंच भासवतात की अधिकाधिक आमदार आपल्याला निवडून आणायचे आहेत आणि त्यासाठी अधिकाधिक जागा पाहिजेत. पण आपलं खरं उद्दिष्ट काय आहे हे शरद पवार दुसऱ्या कोणालाही सहजासहजी समजून देत नाहीत. आणि आत्ताच चर्चा सुरू झालेली आहे
आत्ताच चर्चा सुरू झालेली आहे की अजितदादांबरोबर आलेले अनेक आमदार शरद पवारांकडे जाण्याच्या तयारीत आहेत, संपर्कात आहेत वगैरे वगैरे. पण आत्ता लगेचच विधानसभेचं अधिवेशन सुरू होते. पावसाळ्यापूर्वीचं किंवा निवडणुकांपूर्वीचं कदाचित हे शेवटचं अधिवेशन विधानसभेचं असेल. तर त्यापूर्वी आपल्या मतदारसंघासाठी लोकांना खुश करून मतं मिळवण्यासाठी अजितदादा गटातले अनेक आमदार हे आपल्याला मतदारसंघासाठी कुठला निधी मिळणार आहे आणि किती निधी मिळणार आहे त्याच्या प्रतीक्षेत आहेत. आणि एकदा त्या निधीवर शिक्कामोर्तब झालं मग ते पक्षांतर करायच्या मानसिकतेमध्ये आहेत. ही सुद्धा एक बातमी आहे. आणि गोष्ट सरळ आहे ही, जर लोकसभा निवडणुकीमध्ये इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि प्रकृती आणि वय साथ देत नसताना शरद पवारांनी एवढं मोठं यश मिळवलं असेल तर मग अजितदादा गटातले अनेक आमदार परतीच्या मार्गावर असतील किंवा पक्षांतराच्या विचारात असतील तर खुद्द शरद पवार वगळता त्यांच्यासाठी दुसरं कुठलंही स्थान असू शकत नाही. आणि म्हणूनच त्याविषयी फारसं न बोलता शरद पवार आपली पुढची खेळी करतायत. म्हणजे आपलं पुढचं लक्ष ठरवत आहेत, पुढची शिकार ठरवत आहेत असंही म्हणायला हरकत नाही. तसं म्हटलं तर आत्ता जे लक्ष किंवा शिकार शरद पवार ठरवत आहेत ही त्यांची नवी शिकार बिलकुलच नाही आहे. जेव्हापासून त्यांची लाडकी कन्या निवडणुकीच्या आणि सत्तेच्या राजकारणात आली तेव्हापासूनच शरद पवारांनी आपला वारस म्हणून आरंभी पुढे आणलेले अजितदादा पवार यांची शिकार करायचं ठरवलेलं होतं. आणि त्यामुळे वेळोवेळी शक्य होईल तेव्हा अजितदादांना तोंडघशी पाडण्याची कुठचीही संधी शरद पवारांनी गमावली नाही. आणि अजितदादांनी सुद्धा ते ओळखलेलं होतं. म्हणून वेळोवेळी आपल्या काकांना अपशकून होईल अशा पद्धतीचं वर्तन अजितदादासुद्धा करत राहिलेले आहेत. तुम्हाला आठवत असेल तर गेल्या विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी ईडीची नोटीस शरद पवारांना आली अशा बातम्या आल्या. प्रत्यक्षात ती नोटीस कधीही आली नव्हती. तेव्हा त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी आपण समन्स मिळेपर्यंत थांबत नाही, आपण स्वतःच ईडीच्या ऑफिसमध्ये जातो. म्हणून शरद पवारांनी तब्बल 3 दिवस एक राजकीय तमाशा केलेला होता. त्यांना कुठलंही समन्स आलेलं नव्हतं. अशा बातम्या आल्या आणि तेवढ्या आधारावर शरद पवार तिकडे जायला निघाले आणि त्यांनी एक कायदा व्यवस्थेचा प्रश्न उभा केला. आणि मग मुंबईचे पोलीस आयुक्त त्यांची समजूत काढायला गेले की तिकडे तुमचे हजारो अनुयायी जमले तर कायदा व्यवस्था धोक्यात येईल. आणि मग शरद पवारांनी माघार घेतली. पण त्यासाठी 3 दिवस घेतले. 3 दिवस घेतले. आणि अखेर शरद पवारांनी ईडीच्या कार्यालयात त्या कुठे बॅलर्ड इस्टेटला जाणार नाही अशी घोषणा केल्यावर शरद पवारांनी थेट पुण्याला प्रस्थान केलं होतं. आणि गंमत बघा, सगळ्या मीडियामध्ये शरद पवारांनी ईडीला कसा धडा शिकवला याचीच चर्चा सगळ्या चॅनेलवर चालू होती. अशा वेळेला अचानक सूर्य मावळता एक घटना अशी घडली की शरद पवारांनी जो काय तमाशा रंगवला होता त्याचा सगळा रंगच उतरून गेला. कारण अजितदादांनी अचानक आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन टाकला. आणि तो राजीनामा तरी कसा दिला? विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष हरिभाऊ बागडे मला वाटते होते आणि ते तिकडे औरंगाबादला संभाजीनगरला गेलेले होते. त्यांच्याकडे फॅक्सवरून तो राजीनामा पाठवण्यात आला आणि त्यांनी घाई गडबडीने संभाजीनगरमधून तो राजीनामा मंजूर केला आणि अजितदादा नॉट रिचेबल झाले. आपलं तमाशा उरकून पुण्याला गेलेले शरद पवार अपरात्री घाई गर्दीने मुंबईला आले.
तरी अजितदादा हे नॉट रिचेबल झाले होते आणि त्यामुळे अचानक शरद पवारांनी नवी शिकार ठरवली किंवा नवं लक्ष ठरवले असं बिलकुल नाही. बंडाचा झेंडा खांद्यावर घेतल्यावर आणि प्रत्यक्ष बंड करून 40 आमदार भाजपसोबत घेऊन गेलेले अजितदादा यांनी गेल्या वर्षभरात आपल्याला काकांनी वेळोवेळी कसं तोंडघशी पडलं याच्या गोष्टी रंगून रंगून सांगितलेल्या आहेत, कथाकथन केलेलं आहे. आणि एकटे अजितदादा नाही, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, अशा अनेक शरद पवारांच्या निकटवर्तीयांनी पवारांच्या या पलटूराम राजकारणाचे दाखले दिलेले आहेत. पण मुद्दा इतकाच की या सगळ्या राजकारणामध्ये क्रमाक्रमाने अजितदादांचं खच्चीकरण करणं हे शरद पवारांचं राजकारण राहिलेलं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत म्हणजे 19च्या अजितदादांना आपल्या सुपुत्राला लोकसभा निवडणूक लढवायची होती, तर तिथे त्याला माढा मतदारसंघातून उभं करावं अशी कल्पना पुढे आली होती. ती हाणून पाडताना शरद पवारांनी पार्थ पवारला मावळ मतदारसंघात उभा करून पूर्णपणे तोंडघशी पाडला. पण प्रचाराच्या वेळेला शरद पवार काय सांगत होते, रायगडमधून वगैरे पार्थसाठी प्रचंड मागणी आहे आणि सपाटून मोठ्या मताधिक्याने पार्थ पवारचा पराभव झाला. अजितदादांचं न बोलता खच्चीकरण करणं म्हणजे अजितदादांची शिकार करणं म्हणजे अजितदादा हे शरद पवारांचं लक्ष आहे. आणि ते अजूनही साध्य झालेलं नाही. अगदी बारामतीमध्ये अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवार करण्यात आलं आणि त्यांचा पराभव शरद पवारांनी सुप्रिया सुळे ह्या आपल्या लाडक्या कन्येला उभं करून केलेला आहे. सुनेत्राताईंचा पराभव. पण म्हणून अजितदादा संपले असं नाही, कारण आज सुद्धा अजितदादा महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा त्यांनी कधीच लपवलेली नाही. किंबहुना देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आम्ही आज ना उद्या अजितदादांना मुख्यमंत्री करू हे जाहीरपणे वक्तव्य केलेलं आहे. अशा परिस्थितीत आपली जी मूळ शिकार आहे ती पूर्णपणे यशस्वी झालेली नाही याची जाणीव शरद पवारांना आहे. आणि म्हणूनच लोकसभा निवडणुकीत 4 जागा लढून अवघी 1 हाती लागलेले अजितदादा आधीच खच्ची झालेले आहेत, जखमी होऊन पडलेले आहेत. अशा वेळेला विधानसभेच्या निमित्ताने त्यांच्यावर आणखीन एक आघात करायचा आणि अजितदादांना महाराष्ट्राच्या राजकारणातून संपूर्ण नामोहरम करून टाकायचं हे शरद पवारांचं आता लक्ष आहे. निवडणुका संपतील, निकाल लागेल, महाआघाडी असेल नसेल, तेव्हा कोण मुख्यमंत्री करायचं ते बघू, अशी सगळे जुगाड करणं हे शरद पवारांचं राजकारण आहे. आणि ते निकालानंतरच आहे. 4.5 वर्षापूर्वी आपण बघितलं की निकाल विरोधात गेले असताना सुद्धा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची लालूच आणि आमिष दाखवून सगळ्या राजकारणाचा पवारांनी विचका करून टाकला होता. त्यामुळे निकाल लागेपर्यंत शरद पवारांच्या राजकारणाला फारसा अर्थ नसतो. आपले लोक निवडून आणण्यापेक्षा निवडून आलेल्या लोकांना आपल्यात आणणं हेच शरद पवारांच्या राजकारणाचं स्वरूप राहिलेलं आहे. या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण आत्ताचं राजकारण बघतो तेव्हा मला असं वाटतं की शरद पवारांचं आगामी लक्ष अजितदादांना विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पूर्णपणे खच्ची करून टाकणं हे आहे. आणि ते करायचं असेल तर निवडणुका होण्यापूर्वीच 1-1.5 महिन्यामध्ये अजितदादांकडे गेलेल्या 40 आमदारांना एकामागून एक फोडायचे आणि धक्के देत 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 प्रत्यक्ष निवडणुकीची वेळ येईपर्यंत अजितदादांचा धीर सुटावा इथपर्यंत त्यांचं खच्चीकरण करायचं हे मला वाटतं शरद पवारांचं लक्ष असणार आहे. आणि म्हणून गंमत बघा, संसदेचं अधिवेशन सुरू झालं, इंडी आघाडीच्या
मित्र पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांची बैठक झाली, पण शरद पवार तिकडे फिरकले सुद्धा नाहीत। त्यांनी आपलं सगळं लक्ष विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने केंद्रित केलेलं आहे। विधानसभा परत जिंकायची तर एकजुटीने लढलं पाहिजे, हे काँग्रेस आणि उबाटा शिवसेनेला पटवण्यासाठी शरद पवार पुरेपूर प्रयत्न करत आहेत। कारण त्यांना एक गोष्ट माहिती आहे की पुढच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार आहे याची चिंता आत्तापासून करण्याची गरज नाही। निकालानंतर कुठला पक्ष मोठा असेल कुठला छोटा असेल याची सुद्धा चिंता आत्ता करण्याचं कारण नाही। त्यापेक्षा त्या निवडणुकीच्या निकालानंतरच्या राजकारणाचा विचार करण्यापेक्षा आत्ता त्या विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना पहिलं लक्ष काय असेल तर आपल्याशी दगाबाजी केलेल्या आपल्या पुतण्याला आणि आपल्या सहकार्यांना दणदणीत धक्का देणं, धडक देणं आणि पुरते निष्क्रिय खच्ची करून टाकणं। आणि म्हणून शरद पवारांचं जे विधान आहे की सोडून गेलेल्या सगळ्यांसाठी दरवाजे बंद आहेत, त्यांना परत घेणार नाही असं बिलकुल नाही। सगळ्यांसाठी दरवाजे उघडले जाऊ शकतात असं ज्या वेळेला शरद पवार म्हणतात तेव्हा ते साफ सांगत असतात की आत्ता विधानसभा निवडणूक आणि त्यामध्ये सर्वात मोठा पक्ष होण्याचा प्रयत्न करणं हे आपलं आत्ताचं लक्ष नाही आहे। मतदान होण्याच्या आधीच अजितदादांना पूर्णपणे खच्ची करून टाकणं हे आपलं लक्ष असणार आहे। आणि अशा रीतीने अनेक जुन्या सहकाऱ्यांना, मग त्यात सुशीलकुमार शिंदे आले, सुरेश कलमाडी आले, असे अनेक लोक सांगता येतील। अजितदादांचा राजकारणात उदय होण्यापूर्वीसुद्धा शरद पवारांनी अशा एकेका लोकांना राजकारणातून खच्ची करून टाकले। अगदी लोकसभेच्या निमित्ताने ज्याची खूप चर्चा झाली ते अनंतराव थोपटे आहेत ना असे। तेव्हा निकालानंतर काय करायचं याची पर्वा शरद पवारांना नसते। ते प्रत्यक्ष निवडणुकीत सुद्धा डावपेच खेळत असतात। जितके लोकांना निवडून आणण्याची आपली क्षमता शरद पवारांनी या लोकसभेत सिद्ध केलेली आहे, तितकीच आपण कोणाकोणाला खच्ची करू शकतो ती क्षमता ते विधानसभेच्या वेळेला दाखवणार आहेत। कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही शरद पवारांच्या दृष्टीने एकदम भिन्न राजकारणाच्या गोष्टी आहेत। या निवडणुकीत त्यांना भाजपच्या महायुतीला पराभूत करायचं होतं, त्याच वेळेला आपण राजकारणात संपलेलो नाही हे दाखवायचं होतं। म्हणून महाविकास आघाडीच्या एकजुटीचा सर्वाधिक फायदा घेण्यासाठी कमीत कमी जागा लढवून जास्तीत जास्त त्यांनी निवडून आणल्या। पण विधानसभा निवडणुकीनंतर जे राजकारण करायचे त्यामध्ये आपल्यातून आपल्याशी गद्दारी करणाऱ्यांना संपवायचं, पण त्याच वेळेला आपल्या मित्र पक्षांचे सुद्धा पंख छाटायचे हे सुद्धा शरद पवारांचं लक्ष असेल। पण मित्र पक्षांचे पंख छाटण्याआधीचं लक्ष आपल्या पुतण्याचे पाय बुटके करणं, त्याला शरणागत करणं हे आता लोकसभा निकालानंतर शरद पवारांचं पहिलं आणि सर्वात नजीकचं महत्त्वाचं लक्ष असणार आहे। मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नमस्कार।